अजितदादा पवार यांचं 28 जानेवारीला निधन झालं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला एक कणखर असा नेता जो त्यांच्या सतत पाठीशी उभा असायचा तो आता आपल्या पाठीशी नाही ह्याचं तीव्र दुःख झालं. ह्या तीव्र दुःखाला वाट मिळावी म्हणून आजच्या या शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय. एका अत्यंत दुःखद आणि आपल्या सर्वांना हळवळ लावून झाली अशा दुःखद घटनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक, या राज्याचे उपमुख्यमंत्री पदाचं ज्यांनी निर्वाद रेकॉर्ड केलं असे सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद निधनानिमित्त एक कृतज्ञता म्हणून आपण सर्व या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण जमलो. अजितदादांच्या बरोबर ज्यांना ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यातले बरेच सारे नेते मंडळी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अशा अर्थाने तर अजितदादा ह्या महाराष्ट्रातल्या असं पवार घराण्याचं भूषण नव्हतं, तर मला खात्री आहे की अनेक वंचितांचे आधारस्तंभ होते. राजकारणातून वंचित राहिलेल्या अनेक तरुण युवकांना अजितदादांनी सत्तेवर जाण्याची संधी दिली. त्यांचा स्वभाव जरी कणखर आणि तापट असला तरी मनाने अतिशय मृदू असलेले अजितदादा, त्यांनी रागवावं, आपल्यावर राग व्यक्त करावा असं आपल्याला वाटायचं, कारण ते ज्याच्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे त्याच्यावर ते त्यांचा राग व्यक्त करायचे. परंतु पोट बोलून किंवा काही वाटायला नाही नंतर जे करायचे अशा पद्धती दादा कधीही नव्हते. आणि सगळ्या तरुणांना एक संदेश देताना ते नेहमी म्हणायचे, अरे आमच्या कुटुंबात काय बाकीचे तरुण नव्हते का, परंतु कर्तृत्व तुम्ही दाखवायचं शिका. माझ्याबरोबर काम करताना मला माझा वेळ घेणारे किंवा माझ्याकडे गप्पा मारायला आले कारण मला अजिबात आवडत नाही, तर तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा. आणि मग मला कधी कधी विचारवंतांच्या एका वाक्याची आठवण येते की कर्तबगार आणि धैर्यवान माणसाच्या वाटा परमेश्वर आपोआप पोकळा करतो, आणि तशी अजितदादांची वाटचाल आहे. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चढाई कशी करायचं हे दादांनी या महाराष्ट्राला दाखवलं, या तरुणांना दाखवलं, अशी आमची नक्कीच भावना आहे. जास्त बोलण्याचा वेळ नाही, दादाबद्दल खूप बोलता येईल, खूप अनुभव सांगता येतील, परंतु शेवटच्या घटकापर्यंत आपण जे म्हणतो त्या सामाजिक समतेचं भान ठेवून धर्मावर आधारित राजकारणाची जी दिशा आजकाल चालली तिला फाटा देऊन सर्व समाजाला, सर्व धर्मांना एकत्र घेऊन राज्यकारभार कसा करायचा याचं कायम शिकवून अजितदादा आपल्याला द्यायचे. तर सर्व समाज बांधव एकत्र आले, सगळे घटक एकत्र आले तरच राज्याचा गाडा चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो अशी त्यांची विचारधारणा होती. आणि प्रसंगी चांगला सल्ला कुणी दिला तर ते ऐकायला अजिबात दादा घाटत नव्हते. मला तर निवडणुकीच्या काळातला किस्सा आठवतो. निवडणुकीच्या कामासाठी अजिबात गेलो नव्हतो, दुसऱ्या विषयासाठी दादाकडे गेलो आणि आपल्या तालुक्याचे आमदार, आदरणीय विधान परिषदेचे आमदार पदवीधरांचे सन्मान्य सतीश तांबे त्या ठिकाणी आले होते. आणि त्यांनी दादांकडे महाराष्ट्रातल्या विधानसभेसाठी 2 जागांसाठी 2 नावं सुचवली. दादा म्हणले मला मांडून दाखव कसे हे निवडून येतील. त्यांनी मांडणी केली 2 विधानसभेच्या जागा, विचार करण्यासारखी गोष्ट. आणि दादांनी तात्काळ मान्यता दिली, ते 2 उमेदवार उभे केले आणि सतीश तांबेंना सांगितले निवडायची जबाबदारी आता तुझी, मी माझं काम केलं. आणि ते दोन्ही आमदार विधानसभेत निवडून आले, दादांचे सहकारी म्हणून आज काम करतात. असा जो स्वभाव असतो की जे आपण म्हणतो फार कडक, फार असं काही नव्हतं. चांगला सल्ला दिला तर ऐकून घ्यायची दादांची सवय होती. सन्मान्य थोरात साहेबांनी दादांच्याबरोबर काम केलं. राजेश मालपाणी तर त्यांच्या शेजारीच, बांधभाऊच त्यांचे असल्यामुळे त्यांचा जास्त संबंध आला, संपर्क आला. बाबावळने महाराष्ट्राच्या साखर कारखान्या संदर्भात काम करण्याची संधी मिळाली. हे झाले मोठे नेते. पण तुमच्या माझ्यासारखे अनेक जणांना दादाबरोबर संवाद करण्याची, काम करण्याची संधी मिळाली. आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय अमोलजी खताळ हे दादांचे सहकारी म्हणून अनेक काळ त्या ठिकाणी कार्यरत होते. असे दादाबरोबर अनेक जण राहिले
अनेकांना मोठं करण्याचं काम केलं. म्हणून दादा आम्ही कार्यकर्ते घडवण्याची फॅक्टरी होती अशा पद्धतीची आमची भावना असायची. खूप नवीन कार्यकर्त्याला संधी दिली आणि संधी देताना त्यांच्याकडून कामाची अपेक्षा केली. सगळ्या याच्या दादाला अत्यंत चांगला जिल्हा परिषदेच्या कामात ग्रामीण विकासासाठी काम करणारे तरुण आवडायचे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे एक अध्यक्ष निवडायची ज्या वेळ आली त्या दादाने दिल्लीहून निरोप दिला, कारण ते विठ्ठल लंगेला संधी द्या. आणि विठ्ठलराव लंगे पुढे आमदार झाले. त्यावेळेस दादाने त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. अनेकांचा विरोध डावलो. दादाने त्यांचा तो अजेंडा राबवला आणि विठ्ठलराव लंगेंसारखे असे तरुण आमदार म्हणून विधानसभेत पाहायला मिळाले. राज्यात अनेक जणांना ही संधी दादांनी मिळवून दिली. आणि म्हणून दादांचं त्याबद्दल कृतज्ञ नाही. शैक्षणिक क्षेत्रात संगमनेरात अनेक कॉलेज दादांनी निर्माण केले. अनेक हायस्कूलांना परवानगी दिली. आता त्या सगळ्यांनी किती जाणीव ठेवायची हा ज्याचा त्याचा भाग असतो. पण दादा म्हणायचे मी उद्याचा विचार करत नाही. आज मी आलोय, मला संधी मिळाली, मी माझ्या संधीचं सोनं करणार. आणि म्हणून संधीचं सोनं करणारा दादा होता. राजकारण अजिबात पाहत नव्हते. जे चांगलं करता येईल ते करण्याची दादांची भूमिका असायची. आणि त्यांच्या कृतज्ञतेसाठी आज आपण या ठिकाणी आलो आणि दादांना आदरांजली वाहण्यासाठी आपण सगळे जमलो. या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवित असताना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद निधन झालं आणि आपल्या सर्वांच्या अंतराला एक मोठा धक्का बसला. देशाच्या पातळीवर सुद्धा काही तरुण नेते अचानकपणे जातात आणि पुढचा कार्यकाळ ज्यांच्या हातात काहीतरी घडलं असतं असे लोक जेव्हा जातात हे देशाचं मोठं नुकसान असतं. विलासरावजी देशमुख गेले, आपल्याला एक धक्का बसला. गोपीनाथजी मुंडे गेले, आपल्याला धक्का बसला. प्रमोद महाजनांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल, आर पाटलांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल. आणि हा एक आणखी एक धक्का आपल्याला अजितदादांच्या जाण्यानं बसला. ही सगळी व्यक्तिमत्व अशी होती की ही क्रियाशील होती, काम करत होती. कुठे असेल, लोकशाहीचा भाग आहे, विविध पक्षामध्ये ते असू शकतात, परंतु उद्देश मात्र कामाचा होता, राष्ट्र उभारणीचा होता, राज्याचं काम करण्याचा होता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा होता. आणि त्यांच्या हातून अजूनही खूप काम होणार होतं अशी माणसं ती गेलेली होती. अजितदादा हे मी तर खूप वर्ष म्हणजे 1991-92 पासून तर आतापर्यंत मी त्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो. काही कारणाने संपर्कात होतो. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात राहिलो, आमदार म्हणून राहिलो, मंत्रिमंडळामध्ये एकत्र राहिलो, सहकारामध्ये एकत्र राहिलो, अनेक सभा केल्या, अनेक बैठका केल्या. 99च्या दरम्यान अजितदादा ज्यावेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांना संगमनेरला आणलं होतं. काही उद्घाटन होते, युवक काँग्रेसच्या शाखा आम्ही उघडत होतो, दिवसभर चाललेलं होतं. एवढंच नाही तर मी त्यांना पिंपळगाव माथ्याला दिलं होतं. पिंपळगाव माथा हे आपलं सावरगाव तळच्या वर घाट चढून गेल्यानंतर पिंपळगाव माथा एक असं एक वेगळं गाव आहे, स्वतंत्र असं एक वेगळं गाव आहे, निसर्ग सुंदर गाव आहे. आणि त्यांना ते गाव मला दाखवायचं तो म्हणून गेलो होता. आणि खूप आनंदानं त्यावेळेस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी त्यावेळेस त्यांचं भूमिपूजन केलं होतं. आणि तिथला अनुभव सुद्धा त्या गावकऱ्यांच्या निश्चितपणे स्मरणात राहणारा असा होता. गावकऱ्यांनी जेवण दिलं होतं आम्हाला आणि ते जेवण सुद्धा लक्षात राहणार होतं. आणि अजून कधी भेटले आठवण काढायची दादा, म्हणजे अरे ते पिंपळगाव तुमच्या कोणत्या गावचं जेवण असं म्हणायचे ते, इतकं तिखट होतं ते. परंतु आठवण मात्र काय, अलीकडच्या कालखंडामध्ये संगमनेरला ते एकदा आले. आपण साखर कारखाना, नवा साखर कारखाना केला, त्यामध्ये 2 जनरेशनचा प्लॅन्ट सुद्धा इनबिल्ट केला आणि पूर्णपणे 2 साखर कारखान्याची जी युनिट होती ते बाजूला काढले आणि एकच कारखाना एकत्र नव्या रूपाने उभा केला. हा प्रयोग महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता.
आणि एक दोन वेळेस माझी चर्चा त्यांची झाली होती की नेमकं बाळासाहेब काय केलं. मी सांगितलं असं असं केलेलं आहे आम्ही, एक दोन्ही स्क्रॅप केले आणि एकदम एकच नवा केला, इनबिल्ट त्याला को जनरेशन केलेलं. आणि सुरू झाल्यापासून चांगला चाललाय हे मी सांगायचो. अचानक एक दिवस मी मुंबईला असताना मला फोन आला की अजित दादा आले, कशी गाडी गेटवरच निघली. तिथल्या वॉचमॅनला गेट उघडायला सांगितलं, कारखान्यात फिरायला सुरुवात केली. मग धावपळ झाली, माधवराव कानोडे चेअरमनची, आमची एमडीची यांची धावपळ सुरू झाली की अरे अजित दादा आले, अजित दादा आले. बारकाव्यानं समजून घेतलं, बारकाव्यानं पाहिलं आणि कौतुकही केलं. कौतुक केलं असं नाही निवड, तर त्यांनी कसं नवीन उभारणी कशी करू शकतो याचं अनेकांना सांगितलं. त्यांचा सहकाराचा अभ्यास किती होता याचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या सहकारात असले किंवा खाजगी असलेले सगळे साखर कारखाने त्यांना माहिती, त्यांची कार्यक्षमता माहिती, त्यांचे गुण माहिती, त्यांचे दोष माहिती. त्यांना सर्व जिल्हा बँकेचे संचालक कोणाच्या ताब्यात, त्या जिल्हा बँकेची अवस्था काय. एखादा चेअरमन आल्यानंतर ते जाणीवपूर्वक बोलणार, चेअरमन तुमचं ठीक चाललं नाही बरं का, असं म्हणण्याची हे म्हणजे हुकमत त्यांची, बरोबर नाही चाललं तुमचं. किंवा एखाद्या कारखान्याचा चेअरमन आला तरी त्याला म्हणणार, कसं काय तुमचं गणित यावेळेस जरा कमी चाललंय, काय काय अडचणी काय, असं सहज म्हणणार. इतका बारकाव्यानं सगळ्यांची माहिती. सगळ्या बाजार समित्या, विशेषतः बाजार समिती असलेलं तिथलं राजकारण, तिथं असलेला सभापती महाराष्ट्राचं बोलतो मी. मला ते एवढे बारकाव्यानं महाराष्ट्राची माहिती असणारं अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं. त्यांचे प्रश्न माहित होते, प्रसंगी त्याला मदत कशी करायची याच्या बाबतीतली त्यांची हुकमत चालवायचं काम असायचं. ते खरं आहे, ते दिलीपराव म्हटलं तसं ते खरं आहे की ते जर कडक अमुक जरी असले, कडक बोलायचे. परंतु तुम्ही चॅनल याच्यावर सुद्धा पाहिलं असेल, स्क्रीनवर सुद्धा, की त्यांच्या कडक बोलण्यामध्ये सुद्धा गोडवा असायचा. गोडवा निर्माण होईल असं बोलायचं, ही पद्धत एक स्टाईल होती त्यांची त्या पद्धतीनं. परंतु बऱ्याच वेळा कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा अनेक विषय असायचे की ज्यावेळेस कटू निर्णय घ्यायचा आहे, कुणीतरी रागवण्याची शक्यता आहे, कुणीतरी त्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. असा वेळ असेल आणि ते जर महत्वाचं काम असेल तर तो निर्णय घेण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजित, हे तुम्हाला सांगतो. असं वागणं सगळ्या राजकारणात असतं, पण अशा वेळेस असं म्हणणारं माणूस असायचं की नाही ठीक आहे, गरज आहे ना त्या निर्णय झाला पाहिजे. अनेक वैशिष्ट्यानं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकरता खूप महत्वाचं होतं. रोज काम किती करायचं, सकाळपासून जे काम सुरू व्हायचं, सकाळी 7ला अपॉइंटमेंट्स असायचं, सकाळी 7 वाजता. कधी कधी लोकांना व्हायचं ते सकाळी 7ला या, आणि काम सुरू व्हायचं. हा, रात्री उशिरापर्यंत चालायचं असं काही नाही, परंतु सकाळी 7ला मात्र काम सुरू व्हायचं, ही वस्तुस्थिती आहे. कामावर जाणं, कामावर प्रत्यक्ष पाहणी करणं, एवढंच नाही तर कुठं चुकत असलं, एखाद्या नवीन ठिकाणी उद्घाटन करण्याकरता गेलं, पायरी जरी चुकलेली असली तरी म्हणणार इथं जरा चुकल्यावर काही दुरुस्त करून घ्या. स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो आहोत. माझाही वेळोवेळी दादांशी संबंध आला, असोसिएशनच्या माध्यमातून कधी काही काम घेऊन गेलो. खरंच कामाचा माणूस आणि वेगाने काम करणारा माणूस असं अजितदादांचं वर्णन आहे. कारण कोणतेही काम त्यांच्याकडे नेऊ, त्यांची लगेच ते काम पडणं टप्पेला त्यांना समजायचं, पटकन त्यातले प्रश्न जाताना आम्ही पण नीट अभ्यास करून जायचो, कारण काय विचारतील आणि त्याची उत्तरं आपल्याकडे तयार असायला पाहिजे. तर त्यांचं अभ्यासू नेतृत्व होतं. आणि काम त्यांना जर पटलं की हे बरोबर आहे, हा मुद्दा बरोबर आहे, तर लगेच फोन उचलणार, त्या अधिकाऱ्याला फोन करणार आणि काम लगेच झालं पाहिजे. म्हणजे पाहू, निवेदन द्या, नंतर या नाही. पूर्ण राज्याची, देशाची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या बारामती बँकेचं उद्घाटन करायचं मला योग आला होता. मी संगमनेर मर्चंट्स बँकेच्या वतीने आणि मालकणी उद्योग समूहाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
ते उपमुख्यमंत्री होते, अनेक मंत्रिपदं त्यांनी त्या ठिकाणी यशस्वीपणे सांभाळली. तर सगळ्यात महत्त्वाचं जो त्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर अत्यंत शिस्तबद्ध आणि कामामध्ये म्हणजे इतकं त्यांचं कार्यक्षमता होती ती खरोखर अतुलनीय आहे. असे आपल्या सर्व महाराष्ट्राचं लाडकं एक नेतृत्व अजितदादा म्हणलं तर सर्व पक्षामध्ये प्रिय, पण दादांनी राजकारण करताना कधी काम योग्य असेल तर कधी ते त्या ठिकाणी नाही म्हटले नाही. मी विधान परिषदेमध्ये असताना आमचे जास्त प्रश्न शिक्षणाशी संबंधित असायचे. अनेक विनाअनुदानित शाळा त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि राज्याची स्थिती आर्थिक त्याच्या अर्थाने खूप चांगली नव्हती. त्यामुळे दादांना मनवणं, दादांकडनं निधी काढणं, विशेषतः विनाअनुदानित शाळेला खूप अवघड काम होतं. परंतु आम्ही जायचो, भेटायचो आणि जेव्हा त्यांना योग्य ते आम्ही सांगितल्यानंतर पटल्यानंतर ते कामही करायचे. असं एक आदरणीय दादांचं एक मनमोकळं म्हणजे अगदी आत आणि बाहेर एक काहीच नाही असं एक खंबीर नेतृत्व राज्याने गमावलेलं आहे, आपण सर्वांनी गमावलेलं आहे. आणि तेव्हा कुठल्याही पक्षाचा असेल, कुठेही राजकारणात असलेली व्यक्ती जरी नसली तरी त्यांना दादांच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालेलं आहे. हे दुःख निश्चितच सर्व अतिशय न पेलवणारं दुःख आहे आणि त्यातून सावरण्यासाठी मी सर्वच महाराष्ट्राला त्या ठिकाणी शक्ती मिळावी अशी मी प्रार्थना करतो. आणि अजितदादांच्या त्या स्मृती म्हणजे त्यांच्या तरुणांनी विशेषतः त्यांच्या राजकारणाचा तर जो काही धडाडीपणा आहे तो निश्चितपणाने घ्यावा. तो त्यांचा वारसा विशेषतः दोन बाबतीमध्ये की राजकारण हे सदैव करायचं नसतं आणि विकासाला महत्त्व द्यायचं असतं. जे दादांचे दोन विशेष गुण आहेत त्याचं अनुकरण तरुणांनी आणि सध्याच्या सर्व राजकारण्यांनी करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. दादांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्यांनी एक वेगळं आपल्या कामाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण आणि असंख्य कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलं असे स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब. तसा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून झाली आणि त्यावेळेस आमचे सहकारी असेल अविनाश अण्णा थोरात, दिलीप अण्णा असेल, आबासाहेब असेल, कपिल असेल, सगळे आम्ही त्यावेळेस बरोबर काम करताना संगमनेरच्या विकासासाठी, संगमनेरातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी दादांकडे आग्रह धरायचो आणि दादासुद्धा अतिशय प्रेमाने आम्हाला प्रतिसाद देत असत. की बऱ्याच जणांना इथं बसल्याला माहीत नसेल परंतु या संगमनेर तालुक्याचा आमदार मी होईल हे 2014 साली अजितदादांना वाटलं होतं आणि त्यावेळेस दादांनी 2014च्या निवडणुकीच्या वेळेस मला स्वतः सांगितलं होतं का तुला उमेदवारी करावं लागेल. त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि ते राहिलं. परंतु आज खरंच जो काळ माझा दादांच्या सहवासात काम करण्याची मला संधी मिळाली, दादांकडून खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यावेळेस सकाळी 7 वाजता अजितदादांचा जनता दरबार हा मुंबईसारख्या ठिकाणी व्हायचा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तिथं हक्काने आणि अधिकाराने कार्यकर्ते येत होते. त्यांना कोणाच्या शिफारसीची, कोणाच्या मध्यस्थीची गरज पडत नव्हती. तिथून दादांकडून काम केलं जात होतं. म्हणजे अधिकारी वर्गावरती सुद्धा एक प्रशासनावरती वेगळी पकड अजितदादांची होती आणि त्या माध्यमातून सकाळी 6 वाजता जे अधिकाऱ्यांना फोन सुरू होत होते तर ते रात्रीपर्यंत सुरू राहत होते. असा नेता पुन्हा होणं नाही. कित्येक वर्ष राज्याचे वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून आजपर्यंतचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती झालंय. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपल्या संगमनेरचे सुपुत्र आर.सी. शाह यांचा सकाळी 9:30 वाजता फोन आला, असं घडलंय, परंतु विश्वास बसत नव्हता. कारण हे असं कधी होईल शक्य वाटलं नाही का दादा आज एवढा धडाडीचा प्रत्येकाच्या विषयी तळमळ घेऊन काम करणारा विकास पुरुष म्हणता येईल त्यांना, काम करणारा माणूस आपल्यातून निघून गेला. आज दादांच्या जाण्याने खरंच एक
खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज ज्या पद्धतीने मला आठवतं, मी आमदार झाल्यानंतर दादांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, त्यावेळेस सुद्धा दादांनी शब्द दिला होता आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मला वेळोवेळी दादांच्याकडून मार्गदर्शन मिळत असतं. आता त्या मार्गदर्शनाला कुठेतरी माझ्यासारखा एक कार्यकर्ता मुकला आहे आणि खरंच दादांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ही कधी भरून येणार नाही असं मला वाटतं. दादांच्या आठवणी भरपूर आहेत. दादांबरोबर काम केल्यामुळं ते आता व्यक्त करणं सुद्धा जड जात आहे. परंतु आज आपल्या संगमनेर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो थांबतो. ओम शांती. ज्यांना जे स्वतःला कधी दादा म्हणाले नाही, परंतु तालुक्याने आणि देशाने त्यांना दादा म्हणालं. अगदी पंतप्रधान मोदीजी सुद्धा त्यांना अजितदादा म्हणूनच संबोधायचे. असे आपल्या सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार यांना खरंतर इतक्या लवकर आणि अशा पद्धतीने श्रद्धांजली द्यावी लागेल असं आपल्या कोणालाच इथं कधी वाटलं नव्हतं. परंतु नियतीच्या पुढे काही चालत नाही, ती वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. या सभागृहामध्ये बसलेल्या अनेक लोकांनी दादांचा सहवास पाहिलेला आहे, त्यांचे अनुभव घेतलेले आहेत. दादांचा स्वभाव रोखठोक होता, परंतु त्याच्या मागे एक प्रामाणिकता असायची आणि स्पष्ट वक्तेपणा असायचा. स्पष्ट वक्तेपणाचा अनेक वेळा त्यांना तोटाही त्या ठिकाणी झाला. असं अनेक लोकांना आपल्या राजकीय जीवनामध्ये खरंतर झालेलं असतं. परंतु काही लोक जे असतात ते स्पष्टपणे सांगून होला हो आणि नाहीला नाही, चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची दानत त्या ठिकाणी ठेवतात. ती अजितदादांमध्ये होती. अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. दादांचा माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे. दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं, कान टोचले. सगळ्या पद्धतीने दादांनी जसं जसं त्यांच्या मुलांशी ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला. आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे. मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला. राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली. आत्ताच दिलीपराव शिंदे साहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला. मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकाऱ्यांसाठी तिकीट मागायला गेलो, तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली. एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेले नाही, त्यांनी उमेदवार पाहिलेले नाही, फक्त माझ्या भरोश्यावरच तिकीट दिलेलं. आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का तुझी जबाबदारी आहे, तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे, पाहिजे ते कर परंतु सीट निवडून आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्यासमोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मानलं बाबा तुला. त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची, मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेबांच्या संगमनेर शहराच्या शोकसभेला उपस्थित असलेले सर्व पक्षीय सर्व सन्मान्य पदाधिकारी, आलेले सर्व माता भगिनी, ग्रामस्थ, उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पत्रकार, वेळ भरपूर झालेली आहे. सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी देखील सांगितलेल्या आहेत. राजकारणामध्ये फार कमी नेते असतात जे किंबहुना ज्यांचा स्वभाव स्वीकारला जातो. अनेक लोक राजकारणामध्ये म्हणतात की हा पुढे जाऊ शकत नाही, हा फार तापट स्वभावाचा आहे, त्याची बोलायची पद्धत योग्य नाही, हा कधी पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्या मागचं मी एक उदाहरण आहे. पण शेवटी
एक गोष्ट आज समाजाने स्वीकारली की जर माणूस कामाचा असेल तर त्याचा कुठलाही स्वभाव स्वीकारायला जनता तयार होते. गोड बोलून जर काम होत असेल आणि कडू बोलून काम करणारा माणूस असेल तर लोक आता कडू बोलणाऱ्या माणसाला स्वीकारायला लागले. आणि याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल तर ते अजितदादांनी केली. अजितदादा एकमेव असे नेते होते की जर दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना रागवलं गेलं नसेल तर त्यांना वाटत दादा आपल्यावर नाराज आहे की काय. एखाद्या कार्यकर्त्याला दादाने प्रेमाने बोललं तर त्याला असं वाटतं आपलं आता तिकीट कॅन्सल झालेलं दिसतं. आणि मग या स्वभावाने त्यांनी महाराष्ट्र घडवलं. आणि आजच्या या राजकीय व्यासपीठावर जे नवयुवक आज राजकारणामध्ये येऊ पाहतात, सत्यजित तांबे असतील, मी असेल, किंबहुना आता जे जे कोणी भविष्यामध्ये राजकारणामध्ये वाटचाल करत आहे, दादा एक असा आदर्श जे सगळ्यांनी घेतला पाहिजे. लोकांना खरं सांगितलं गेलं पाहिजे, लोकांना स्पष्ट सांगितलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे लोकांना जुलवत न ठेवणे ही बदललेली राजकीय परंपरा जी दादांनी आज या महाराष्ट्राला दाखवली ती पुढे कायम ठेवली पाहिजे. अशा प्रकारचं राजकारणच महाराष्ट्राचा विकास करू शकतं. अशा प्रकारचं स्पष्ट वक्तेपणाच समाजाचा विकास करू शकतो. आणि जेवढं स्पष्टपणे आपण समाजाला दिशा द्याल तेवढंच समाज जलदगतीने विकास करेल असं मत माझं आहे. आणि मी दादांच्या आठवणी अनेक आहेत, पण सगळ्यात सांगण्यापेक्षा सगळ्यांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त केले. पण दादांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झाली, दादासारखा नेता होणे नाही, जेवढ्या कष्टाने आणि जो समतोल त्यांनी वैशिष्ट्य ठेवला. जेव्हा माणूस राजकारण करतो तर राजकारणामध्येच वाहून जातो. दादा एक असे व्यक्तिमत्व होते की व्यवसायाला तितकाच वेळ, समाजाला तितकाच वेळ, राजकारणाला तितकाच वेळ. त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आमदार तांबे साहेब हे होतं की त्यांनी एकदा ठरवलं की मी मंगळवारी बारामतीला असणार, तर जगात काही होऊ तर बारामतीचा वेळ हा बारामतीचाच राहणार. हे राजकारणामध्ये फार कमी आता पाहायला मिळतं. आज आम्ही जेव्हा राजकारणामध्ये करतो, आमचं काहीतरी नियोजन दिवसचर्या असेल, मग अचानक एखादं दुःखद निधन झालं महत्वाच्या कार्यकर्त्याचं, तर ते काम सोडून इकडे जावं लागतं. मग ते काम सोडून वारंवार जे आपलं टाइम टेबल बदलतो, पण दादांनी आजपर्यंत त्यांचा टाइम टेबल कधीच बदलला नाही. त्यांनी सकाळी 6 ते 8 हे विकास कामांच्या पाहणीसाठी ठेवलं होतं. अधिकारी त्यांच्या मतदारसंघामध्ये कधी झोपलेले नाही. आणि त्यांनी विकास आणि व्यवसाय याची जी समतोल राखला तीच आज काळाची गरज आहे. आणि म्हणून ते एक उदाहरण मी अवश्य देऊ इच्छितो की जे जे लोक आज भविष्यामध्ये राजकारण करू इच्छितात, मी वारंवार म्हणतो राजकारण हा फुल टाइम जॉब नाही. पहिलं आपल्या परिवाराकडे लक्ष द्या, आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या, आपल्या आई वडिलांना आणि मुलाबाळांना तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सांभाळू शकतात. या सगळ्या तरतुदी झाल्यानंतर मग राजकारणामध्ये फिरत बसा, कोणी थांबवायला नाही. पण आपल्याकडे दुर्दैवाने कर्ज घेऊस तर आणि पतसंस्था थकवल्याशिवाय आपण सरपंच होऊस तर काही थांबत नाही. अनेक लोक असे आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती तयारीला लागले की त्याने वर्षभर झाला खर्च उरायला, आपण 6 महिने होणार. तर पहिलं व्यवसायाकडे लक्ष, पहिलं आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध झालेला व्यक्तीच हा समाजाचा विकास करू शकतो. आणि म्हणून अजितदादांनी जो विकास केला आणि जे दुर्दैवाने करू शकले नाही भविष्यामध्ये अकाली जाण्याने, की जर मी समृद्ध असतो तर आज माझी आर्थिक परिस्थिती बरी असते, आणि जर मी एखाद्या पदावर बसलो तर आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूस हा कधीही रस्त्याच्या कामामध्ये टक्केवारी खाणार नाही. आणि म्हणून विकास होऊ शकतो. हा राजकारणाचा मूळ मंत्र अजितदादांनी या महाराष्ट्राला सांगितला, दाखवला. आज त्यांच्या जाण्याने जे काही पोकळी निर्माण झालेली आहे, मला विश्वास आहे की माननीय सुनेत्राताईंच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोकळी भरून काढण्याचं काम त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व संघटनेचे लोक करतील. मी आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Yeah.